प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3 प्रश्न पहिला पहा. इन फिगर points G, D, E, F are concentric points of a circle with center C. Angle ECF is equal to 70 degree. Measurement of arc DGE is equal to 200 degree. Find measurement of arc DE and measurement of arc DEF. डायग्राम पहा. आता ब्लॅकबोर्ड वर पहा. दिलेली जी माहिती आहे ती इथे लिहिलेली आहे. डायग्राम मध्ये पहा. अँगल ECF is equal to 70 degree. मेजरमेंट ऑफ आर्क DGF is equal to 200 degree. आपल्याला जे शोधायचं आहे ते इथे लिहिलेलं आहे 2 पॉइंट मध्ये. मेजरमेंट ऑफ आर्क DE शोधायचे आहे. आता DE चे आर्क जर शोधायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा. तर याचं मेजरमेंट दिलेलं आहे, म्हणजे या कंसाचं माप दिलेलं आहे इथे आहे. या कंसाचं माप लिहावं लागेल. त्याच्या केंद्रीय कोनाइतकं असतं. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल. तर इथून सुरुवात करावी लागेल. या आर्कचं मेजरमेंट लिहू. याचं माहिती आहे आणि या 3 आर्कची जर सम घेतली तर ती 360 डिग्री येते, कारण कंप्लीट सर्कल तयार होतं, पूर्ण वर्तुळ तयार होतं. मग स्टार्ट करताना मी कुठून करतोय, इथून. मेजरमेंट ऑफ आर्क EF मराठीवाले इथे कंस द्यायचं इज इक्वल टू अँगल ECF इथे आपल्याला रिझल्ट लिहायचा आहे. बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. लघुकंसाच्या व्याख्येनुसार लघुकंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार. आता याचं मेजरमेंट इथे आपल्याला लिहायचं आहे ECF चं 70 डिग्री. Therefore measurement of arc EF is equal to 70 डिग्री. का तर आपण इथे अँगल ECF चं मेजरमेंट लिहिलेलं आहे. ECF is equal to 70 डिग्री. ती इथे व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर हे मी बॉक्स मध्ये इथे ठेवतोय किंवा याला नंबर द्यायचा. मग बॉक्स मध्ये ठेवलं तर आपल्याला ती व्हॅल्यू नंतर पटकन कळते. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. याचं मेजरमेंट आपण इथे शोधून ठेवलेलं आहे 70 डिग्री. आता मी या 3 आर्कची सम घेणार आहे. तिन्ही कंसांची बेरीज घेणार आहे. पहा. मेजरमेंट ऑफ आर्क D, मेजरमेंट ऑफ आर्क D प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 360 डिग्री. आता इथे रिझल्ट काय लिहायचं सांगा. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल is 360 डिग्री. जे पूर्ण वर्तुळाचे माप, अंशात्मक माप असतं ते 360 अंश असते. तर याच्यामध्ये
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत, किमती ठेवायच्या आहेत. पहा मेजरमेंट ऑफ आर्क डी आपल्याला शोधायचे आहे, त्यामुळे ते आहे तसं लिहायचं आहे. मेजरमेंट ऑफ आर्क डी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ पहा 70 डिग्री आहे, प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डी जी एफ दिलेले आहे आपल्याला इथे मेजरमेंट 200 इज इक्वल टू 360 डिग्री. याची सम करा. therefore measurement of arc D plus 270 degree is equal to 360 degree, and therefore measurement of arc D is equal to इकडे हे मायनस होते 90 डिग्री मिळते. तर इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे फर्स्ट. आता आपल्याला सेकंड आन्सर आपल्याला शोधायचा आहे. तर त्यासाठी पहा डीएफ डीईएफ याची आणि याची सम घ्यायची आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क डी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ is equal to measurement of arc DF. आर्क्स ऍडिशन पॉस्ट्युलेट असं लिहू शकता इथे रिटर्न. कंसांच्या बेरजेचे गृहीतक. कंसांच्या बेरजेचे गृहीतक. तर असं कारण लिहायचं आहे. तुम्ही हे इकडे लिहू शकता आणि हे तिकडे लिहू शकता, म्हणजे आणखीन थोडं सोपं होईल, म्हणजे लिहायला कमी स्टेप येतील. इथे पहा मी आता लिहिताना दिलेलं आहे प्लेन मध्ये मेजरमेंट ऑफ आर्क डी इथे शोधून काढलेले आहे पहा. म्हणून 90 अंश अधिक इथे मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ 70 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डीएफ. आणि मी हे इकडे लिहिणार नाही, डायरेक्ट इकडे सम लिहिणार, म्हणजे एक स्टेप वाचेल. therefore measurement of arc DF is equal to 160 डिग्री. तर इथे आपल्याला सेकंड आन्सर मिळालेलं आहे, याचा आन्सर मिळालेलं आहे. ओके, असं एक्झाम्पल सोडवायचं आहे. क्वेश्चन सेकंड पहा. इन फिगर triangle QRS is an equilateral triangle. Prove that first arc RS congruent arc QS congruent arc QR. Second, measurement of arc QRS is equal to 240 degree. Diagram पहा. In figure, triangle QRS is an equilateral triangle. Prove that. आता इथे काय प्रूव्ह करायला सांगितले ते मी इथे लिहितोय पहा. टू प्रूव्ह मध्ये वन arc RS congruent arc QS congruent arc QR. And second, measurement of arc QRS is equal to 240 degree. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ कसं प्रूव्ह करता येईल पहा. ऑलरेडी आपल्याला हे दिलेलं आहे
की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे याच्या तिन्ही साइड ज्या आहेत तर त्या कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर इथून आपल्याला स्टार्ट करावं लागेल. पहा, ट्रायंगल QRS is an equilateral triangle. ओके, आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्या ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणून मी इथे लिहिताना आता लिहिणार आहे therefore segment QR congruent segment QR QS कोणतेही घ्या, QR RS घेऊ, कॉन्ग्रुएंट आर्क कोणती राहिली आता, QR RS QS. किंवा घेताना आपण या सिक्वेन्सने घ्यायच्या, आपण नेक्स्ट स्टेपला घेऊ शकतो. आता मला याला कॉर्ड म्हणायचं आहे, चालू शकतं, या म्हणजे ते कॉर्ड आहे. मग आता मी लिहिताना इथे लिहितोय therefore कॉर्ड, लिहिताना मी या सिक्वेन्सने लिहितोय कॉर्ड RS कॉन्ग्रुएंट कॉर्ड QS कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR. आता कॉर्ड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क्स जे असतात तर त्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे याच्या आधारे मी डायरेक्ट पुढे लिहिणार आहे therefore आर्क, आता ही कॉर्ड QR आहे तर याच्याशी संबंधित आर्क आहे QR, आर्क RS आहे म्हणून RS लिहिणार इथे कॉर्ड RS, तर त्याच्याऐवजी इथे आपण आर्क RS घेतलं, ते पहा म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क. इथे पहा कॉर्ड QS आहे, कॉर्ड QS आहे, सुरुवातीला RS घेतलेले आहे, पहा इथे RS घेतलेले आहे तर इथे आर्क घेतली RS, त्याच्यानंतर कॉर्ड QS आहे तर ही आर्क QS घ्यायचे आहे, करस्पॉन्डिंग आर्क QS कॉन्ग्रुएंट. आता इथे पहा कॉर्ड QR आहे, करस्पॉन्डिंग आर्क आहे QR, आर्क QR. आता याचं रिजन लिहिता आलं पाहिजे. रिजन काय लिहायचं आहे, आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड. पहा रिजन महत्वाचं आहे इथे, आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. तर हे रिजन महत्वाचं आहे, हे रिजन लिहिणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा, म्हणजेच आपल्याला इथे जे प्रूव्ह करायचं होतं पहिलं पहा, आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. तर हे पहिले इथे प्रूव्ह झालेलं आहे. फार तर इथे नंबर देऊ शकता अगोदर 1. आता सेकंड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता सेकंड कसं प्रूव्ह करायचं आहे, काय सांगता येईल, तर ह्या तिन्ही आर्क्स आहेत तर त्या कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. तर त्यांचं आपण मेजरमेंट काहीतरी घेऊ शकतो, मेजरमेंट आपण काहीतरी ते मानायचं आहे. पहा आता याच्या आधारे आपण यांची मेजरमेंट इक्वल लिहू शकतो. पहा लिहिताना मी इथे अगोदर लिहितोय आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे, इथून पुढे स्टार्ट करतोय आपण. तर आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्यांची मेजरमेंट्स इक्वल असतात असं घेऊ शकतो आपण. therefore measurement of arc RS is equal to measurement of arc QS is equal to measurement of arc QR. आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची मेजरमेंट इक्वल आहे. आता हे प्रत्येक मेजरमेंट आपण काहीतरी मानायचं आहे, x नी मानूया आपण. x नी मानायचं आहे
पहा. मग पुढे नेक्स्ट स्टेप मी इथे लिहितोय, लेट मेजरमेंट ऑफ आर्क आरियस, measurement of arc radius is equal to measurement of arc qs is equal to measurement of arc qr is equal to x degree, is equal to x degree. हा, तर प्रत्येकाचं मेजरमेंट आपण x डिग्री इथे घेतलेलं आहे. आता या तिन्ही आर्कच्या मेजरमेंटची जर सम केली तर एक टोटल कंप्लीट सर्कल तयार होतं. आणि सर्कलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 360 डिग्री असतं. तर आता मी इथे घेताना देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क आरियस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क क्यूएस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क क्यूआर is equal to 360 डिग्री लिहिलेला आहे. आणि इथे मी लिहितोय रिजन लिहायचं आहे, रिजन मेजर ऑफ कंप्लीट सर्कल is 360 डिग्री. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल is 360 डिग्री. म्हणजे याच्यापासून एक कंप्लीट सर्कल तयार होतं आणि त्याचं मेजरमेंट किती असतं 360 डिग्री. आता इथे आपण व्हॅल्यू ठेवायची आहे ही x. इथे ठेवा देअरफॉर x डिग्री प्लस x डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, देअरफॉर 3x डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर x डिग्री इज इक्वल टू 120 डिग्री. आता या प्रत्येकाचं मेजरमेंट 120 डिग्री आलेलं आहे, हे लक्षात घ्या. देअरफॉर प्रत्येकाचं मेजरमेंट मी इथे लिहितोय पहा, इथे व्हॅल्यू ठेवतोय की मेजरमेंट ऑफ आर्क आरियस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यूएस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यूआर इज इक्वल टू x means 120 डिग्री, 120 डिग्री. आता इथे फार तर याला आपण नंबर 1 देऊ, याला नंबर 1 देऊ आणि याला नंबर 2 देऊ. फ्रॉम 1 and 2 आपण इथे रिजन म्हणू शकतो. पुढे लिहिता येत नाही, इथे खाली लिहितो फ्रॉम 1 and 2. किंवा हे तुम्ही इथे वरती लिहू शकता. ओके, म्हणजे या प्रत्येकाचे मेजरमेंट 120 डिग्री झालं. आता आपल्याला काय शोधायचं आहे, फाइंड आउट म्हणजे प्रूव्ह करायचं आहे मेजरमेंट ऑफ आर्क क्यूआरएस. आता क्यूआरएस म्हणजे कोणाकोणाची सम आहे ती लिहायची आहे. नाउ क्यूआरएस पहा, मेजरमेंट ऑफ आर्क क्यूआर, मेजरमेंट ऑफ आर्क क्यूआर. बरं, इथूनच स्टार्ट करूया आपण क्यूआरएस पासून. measurement of arc QRS is equal to measurement of arc QR plus measurement of arc RS. आणि इथे रिजन लिहू शकतो आर्क एडिशन पॉस्ट्युलेट, आर्क एडिशन पॉस्ट्युलेट. जे सम कशी करायची असते त्याविषयीचे ते गृहीतक म्हणजे पॉस्ट्युलेट आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवा, क्यूआर ची व्हॅल्यू इथे आहे पहा, फार तर याला नंबर 3 देऊ आपण. तर इथे आता व्हॅल्यू ठेवायची आहे 120 डिग्री आणि याची पण व्हॅल्यू आहे 120 डिग्री. फार तर रिजल्ट द्यायचा आहे फ्रॉम 3, फ्रॉम 3 मध्ये इथे व्हॅल्यू आहे त्या. and therefore measurement of arc QRS is equal to 240 डिग्री. किती मिळालेला आहे 240 डिग्री. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं, तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, आता काय तुमचे डाउट्स आहेत पहा.